नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपी स्लीव्ज स्टिच करणार आहोत। गोपी स्लीव्ज कशा पद्धतीने स्टिच करता आणि सोपी पद्धत मी दाखवते। तर मी अस्तर लावूनच गोपी स्लीव्ज स्टिच करते। अस्तर लावून स्टिच केला की हेवी असा पप तयार होतो त्याला। तर अशा पद्धतीने मी अस्तर कटिंग केलेलं आहे। मला 2 बाह्या स्टिच करायच्या आहे, दोन्ही साईडच्या 2 बाजू। त्यासाठी अशा पद्धतीने हा शिंगल आहे। मी तुम्हाला माप सांगते। साडे 14 इंच हे माप आलेलं आहे। पूर्ण 14.5च्या दुप्पट किती 29 इंच। आणि अशी उंची मला बाहीची 3.5 इंच तयार घ्यायची आहे। तर मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे, म्हणजे 4.5 इंच उंची घेतलेली आहे आणि लांबी 29 इंच घेतलेली आहे। तर आपण ब्लाऊज पिसाच्या कपड्याला ते अस्तर जॉईंट करून घ्यायचं चारही बाजूनी। आणि त्यानंतर मग झटपट तयार होणारे अशी मी गोपी स्लीव्ज तुम्हाला दाखवते। येईल लगेच बुड्डी किराणा असते। अशा पद्धतीने मी हा अस्तरचा कपडा ब्लाऊज पिसाच्या कपड्याला जॉईंट करून घेतलेला आहे। आता आपण प्लेट्स घालून घ्यायच्या। इथे साधारण असा अंदाजे आपल्या एवढा कपडा आपण सोडून देऊ आणि त्यानंतर आपण प्लेट्स घालू। आपल्या एक साईड प्लेट्स घालून झालेले आहे। या साईडनी जर आपल्याला दंडघेर घ्यायचा असेल तर आपला जो दंडघेर असेल, दंडघेर प्लस 1.5 इंच आपण फिटिंगसाठी शिल्लक ठेवतो। एवढं माप आपलं शिल्लक राहिलं पाहिजे। जर एवढं माप जर शिल्लक नाही राहिलं तर 1 किंवा 2 प्लेट्स आपण काढून घ्यायच्या। माझ्या या मापाचा दंडघेर 6 इंच आहे, तर इथं बरोबर 7.5 इंचावरती माप आलेलं आहे। आता या साईडनी जर मला मुंढ्याचा भाग जर स्टिच करायचा असेल तर या साईडनी ह्या प्लेट्स आपण थोड्या पातळ पातळ तयार करायच्या। आणि या साईडनी पण अशा प्लेट्स न टाकता त्या मी अशा विरुद्ध दिशेने प्लेट्स टाकणार आहे। अशा विरुद्ध दिशेने प्लेट्स जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा पफ हा छान पद्धतीने तयार होतो। अशा पद्धतीने ह्या प्लेट्स घातल्यानंतर लूक तुम्ही बघू शकता, किती छान असा लूक तयार होतो त्याचा। इकडे मी प्लेट्स लांब लांब घातले आहे आणि इकडे जवळ आहे। अशा पद्धतीने या तयार होत्या। आपण दंडघेराच्या साईडनी पट्टी जोडून घेऊ।
दंडघेराच्या साईडनी जेव्हा आपण पूर्ण स्लीवची उंची मोजतो तर आपल्याला 3.5ची स्लीव्ज घ्यायची आहे, तर त्यातनं आपण 2.5 इंच वजा करून आपला मुंडा टाकीत असतो. तर माझ्या या क्लायंटला इथे खूपच असं मुंढ्यात कपडा जर कमी असला तर प्रॉब्लेम येतो, त्यासाठी मी 2.5 इंचावरती न घेता 2 इंचावरती मार्किंग करते. अशी 2 इंचावरती आपण मार्किंग केली. मी ज्या पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती स्टिच टाकून घ्यायची. आपल्याला बाहीची उंची 3.5 इंच तयार घ्यायची आहे, तर 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला होता कपडा, त्यामुळे हे एवढं माप आपलं जास्त आलं. ही आपण टीप टाकली आहे त्याच्यावरती 1/2 इंच कपडा सोडून कटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपली ही गोपी स्लीव्ज स्टिच करून तयार आहे. ही तुम्ही तुमच्या ब्लाऊजला अटॅच करू शकता. तर ब्लाऊजला अटॅच करताना इथं आपला हा जो मध्य आलेला आहे याच्यावरती मार्किंग करायची आणि मध्यापासूनच तुम्ही स्लीव्ज जोडायची. अशा पद्धतीने हा पप गोपी स्लीव्जला तयार होतो. तर आज मी ही गोपी स्लीव्ज तुम्हाला स्टिच करून दाखवली. ही तुम्हाला जर आवडली असेल, ज्या पद्धतीने मी स्टिच करायची दाखवलेली आहे ती पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.